क्रिएटिव्ह व्लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 जे मयत शेतकरी आहेत आणि त्यांच्यावरील जे काही कर्ज आहे त्यांच्या वारसदारांना कशा प्रकारे लाभ घ्यायचा आहे त्याबद्दल या पत्रकामध्ये माहिती आलेली आहे आणि संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहात। तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला, मयत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याबाबतची मानक कार्यप्रणाली। राज्य शासनाने दिनांक 2/6/2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजना सुरू केली आहे। सदर योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून यासाठी शासनाने महा-ITI ची नियुक्ती केली आहे। महा-ITI यांनी संगणकीय संस्करण करून एकूण 16.96 लाख इतक्या पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध केलेली आहे। त्यापैकी 13.48 लाख इतक्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले असून उर्वरित लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे। महा-ITI प्रसिद्ध केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीमधील काही शेतकरी मयत असल्याचे बँकांच्या निदर्शनास आले आहे। या शेतकऱ्यांची कर्ज खाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र असली तरी शासन निर्णयानुसार या कर्ज खात्यांना आधार प्रमाणीकरणाशिवाय लाभ देता येणार नाही। यासाठी मयत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांना वारस नोंदणी करून सुधारित माहिती योजना पोर्टलवर अपलोड करावयाची आहे। या प्रक्रियेमध्ये पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या मयत शेतकऱ्यांची माहिती काढून टाकणे व त्याच्या वारसांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याबाबत महा-ITI यांचे मार्फत तयार करण्यात आलेली मानक कार्यप्रणाली खालीलप्रमाणे राहील। बँकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना पोर्टलवर अपलोड केलेल्या कर्ज खात्यामधील संबंधित कर्जदार शेतकरी आधार प्रमाणीकरणापूर्वी मयत झाल्याची माहिती वारसाकडून प्राप्त झाल्यानंतर मयत शेतकऱ्याच्या कर्ज खात्यास बँकेच्या प्रचलित धोरणाप्रमाणे वारस नोंद करून घ्यावी। बँकेने कर्ज खात्यास मयत शेतकऱ्याच्या वारसाची नोंद केल्यानंतर योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या अपलोड डिसेंट अकाउंट सुविधेमार्फत वारसाची माहिती अपलोड करावयाची आहे। नंतर बँकेने मयत शेतकऱ्याच्या वारसाचे हिस्से शेअर कर्ज खात्यामध्ये नमूद करावेत। तसेच मयत शेतकऱ्याऐवजी वारस खातेदाराची वैयक्तिक माहिती नमुना तक्त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर अपलोड करावी। यामध्ये सिरियल नंबर, BRID, हेअर नंबर, नंतर लीगल हेअर नंबर, लीगल आधार नंबर, डेट ऑफ बर्थ, जेंडर, मोबाईल नंबर, ॲग्रीस्टेट रजिस्ट्री, CIF सेव्हिंग अकाउंट नंबर, पॅक्स ID, पॅक्स मेंबरशिप नंबर, लोन अकाउंट नंबर, पर्सेंटेज ऑफ शेअर इन लोन या माहितीचा समावेश राहील। भरावयाच्या माहितीबाबतचे व्हॅलिडेशन रूल सोबत जोडलेले आहे। महा-ITIच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर अपलोड डिसेंट अकाउंट या सुविधेमधून माहिती अपलोड करताना केवळ मयत शेतकऱ्यांशी संबंध पूर्वीच्या BRID व पूर्वीच्या कर्ज खाते क्रमांकासह कर्ज खात्याची माहिती एकाच फाईलमध्ये अपलोड करावी। सदर माहिती अपलोड करण्यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाबतीत संबंधित शासकीय लेखापरीक्षकामार्फत कर्ज खात्याची तपासणी करण्यात यावी। बँकेमार्फत अपलोड करण्यात आलेल्या कर्ज खात्याच्या माहितीचे महा-ITI यांचे मार्फत योजना निकषानुसार संस्करण करण्यात येईल। या संस्करणानुसार लाभास पात्र असलेल्या कर्ज खात्यांची यादी विशिष्ट क्रमांकासह नव्याने आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात येईल। योजनेच्या निकषानुसार प्रत्येक वारसाने आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक राहील। तसेच आधार प्रमाणीकरणापूर्वी अथवा प्रमाणीकरणावेळी ॲग्रीस्टॅक नोंदणी फार्मर ID असणे आवश्यक राहील। मयत कर्ज खात्यास एकापेक्षा अधिक वारस असल्यास योजनेच्या निकषानुसार कर्ज रकमेमधील वारसांच्या हिश्श्याच्या प्रमाणात कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्यात वर्ग केली जाईल। वारस अपात्र असल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। तरी आपणास कळविण्यात येते की योजनेच्या पहिल्या यादीनुसार आपले जिल्ह्यातील पात्र मयत लाभार्थी शेतकऱ्यांचे कर्ज खात्याबाबत वरील प्रमाणे मानक कार्यप्रणालीनुसार मयत लाभार्थ्याचे वारसांना योजनेचा लाभ देण्याबाबत त्वरित कार्यवाही पूर्ण करण्यात यावी। आता जे काही मयत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याबाबतची मानक कार्यप्रणाली SOP आहे ते आपल्याला बघून घ्यायचे आहे।
परिशिष्ट व्हॅलिडेशन रूल दिलेले आहेत. नमुना फाईल डाउनलोड आणि डेटा अपलोड मार्गदर्शक तत्त्वे. बँक स्तरावर बँक वापरकर्त्यांनी कायदेशीर वारसदारांची माहिती भरण्यासाठी खालील प्रणालीचा अवलंब करणे अनिवार्य आहे. फॉर्मॅट फाईल डाउनलोड करणे, जे काही फॉर्मॅट फाईल आहे ते डाउनलोड करायचे आहेत. बँक पोर्टल डिसेंट फार्मर डिटेल्स अपलोड या पर्यायावर क्लिक करा. तेथून सॅम्पल व्हॅलिडेशन अँड फॉर्मॅट फाईल नमुना पडताळणी व माहिती संकलन फाईल डाउनलोड करा. नंतर माहिती भरणे पडताळणीचे नियम. डाउनलोड केलेल्या फाईलमध्ये खालील रकाने तुम्हाला दिसणार आहेत. नियमानुसार भरणे बंधनकारक राहणार. रकान्याचे नाव, कॉलम, पडताळणी, नियम, अटी, व्हॅलिडेशन, सिरियल नंबर, अनुक्रमांक प्रविष्ट करावा, BR नंबर, मयत शेतकऱ्याचा अधिकृत बँक संदर्भ क्रमांक, एअर नंबर, वारसदार क्रमांक, वारसदाराचा क्रमांक 1 ते 6 पर्यंत अनुज्ञे, लिगल एअर नेम, कायदेशीर वारसदाराचे नाव, कायदेशीर वारसदाराचे संपूर्ण नाव, लिगल आधार नंबर, वारसदाराचा 12 अंकी आधार क्रमांक, डेट ऑफ बर्थ, वारसदाराची जन्मतारीख, जेंडर, वारसदाराचे लिंग. त्याच्यानंतर रकान्याचे नाव, पडताळणी, नियम, अटी. नंतर ॲग्रिस्टॅग रजिस्ट्री, ॲग्रिस्टॅग प्रणालीतील नोंदणीकृत माहिती. नंतर CIF क्रमांक, सेव्हिंग अकाउंट नंबर, वारसदाराचा बँक बचत खाते क्रमांक, पॅक ID. मूळ मयत शेतकऱ्याचा आणि वारसदाराचा पॅक ID समान असणे आवश्यक. पॅक मेंबरशिप नंबर, पॅक सदस्यत्व क्रमांक, पॅक कडून नव्याने दिलेला सदस्यत्व क्रमांक, मूळ शेतकऱ्याचा क्रमांक चालणार नाही. लोन अकाउंट नंबर, मूळ मयत शेतकऱ्याचा आणि वारसदाराचा कर्ज खाते क्रमांक समान असणे आवश्यक आहे. ऑफ शेअर इन लोन, कर्जातील हिश्श्याची टक्केवारी एकूण बेरीज 100% असणे अनिवार्य. सदर टक्केवारी केवळ पूर्णांकात असावी, दशांश किंवा अपूर्णांकात स्वीकारली जाणार नाही. प्राथमिक प्रणालीतील पडताळणी सिस्टीम प्री व्हॅलिडेशन, बँक स्तरावर BR ID प्रविष्ट केल्यानंतर प्रणालीद्वारे माहिती स्वीकारण्यापूर्वी खालील प्रशासकीय अटींची स्वयंचलित पडताळणी करण्यात येईल. तक्रार निवारण स्थिती, ग्रीव्हन्स सिक्युरिटी चेक, संबंधित BR ID विरोधात कोणती तक्रार दाखल असून तिची स्थिती छाननी अंतर्गत असल्यास प्रणालीद्वारे वारसदाराची माहिती प्रविष्ट करण्याची परवानगी नाकारण्यात येईल. eKYC प्रमाणीकरण स्थिती, eKYC व्हॅलिडेशन चेक, संबंधित BR ID ची eKYC प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झालेली असल्यास वारसदार नोंदणीची सुविधा तत्काळ निर्बंधित करण्यात येईल. वारसदार माहिती संकलन व नोंदणी निकष, वारसदारांची संख्या मर्यादा एका BR ID च्या नोंदणीविरुद्ध किमान 1 व कमाल 6 कायदेशीर वारसदारांचीच नोंद अनुज्ञेय राहील. हिश्श्याची टक्केवारी पर्सेंटेज अलोकेशन, प्रत्येक कायदेशीर वारसदाराच्या वाट्यास येणारा लाभाचा हिस्सा टक्केवारीत नमूद करणे अनिवार्य राहील. पूर्णांक मूल्य, हिश्श्याची टक्केवारी केवळ पूर्ण संख्येत प्रविष्ट करावी. कोणत्याही परिस्थितीत दशांश मूल्याचा वापर गृहीत धरला जाणार नाही. एकूण हिस्सा पडताळणी, सर्व नियुक्त वारसदारांच्या हिश्श्याची एकत्रित बेरीज अचूक 100% यायला पाहिजे. माहिती स्वीकृतीनंतर पडताळणी, माहिती अंतिमरित्या सबमिट केल्यानंतर प्रणालीद्वारे खालील शासन नियमानुसार स्वयंचलित छाननी केली जाईल. पासकी शासन निर्णयाद्वारे अनुपालन वारसदारांची सर्व माहिती पासकी शासन GR अटी शासनानुसार पडताळली जाईल. अपात्रता निकष पडताळणी, संबंधित वारसदार आयकरदाता जर असेल तर, संबंधित वारसदार शासकीय निमशासकीय सेवेत असेल तर, अंतिम कार्यवाही सदर अपात्रतेच्या निकषामध्ये आढळणाऱ्या वारसदारांना योजना लाभासाठी अपात्र नॉट एलिजिबल घोषित करण्यात येईल. अशाच प्रकारच्या नवीन अपडेट बघण्याकरिता सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्स चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.